नमस्कार मित्रांनो. आज आपण बघत आहोत म्हाडा पुणे लॉटरी 2025 ची योजना. ही स्कीम आहे ANP नोवा बालेवाडी. 2 BHK फ्लॅट्स आहेत, विथ बाल्कनीचे आहेत आणि 884 नंबरची ही स्कीम आहे. फर्स्ट टाइम आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही विथ बाल्कनी असणारी आहे आणि सगळ्यात जास्त फ्लॅट असणारी पण स्कीम आहे. साधारणतः 100 फ्लॅट आहेत. ही कम्प्लिटली सेपरेट बिल्डिंग आहे म्हाडाची आणि ज्याच्यामध्ये जवळपास 11 मजले आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती जवळपास 12 फ्लॅट भेटतील आणि त्याच्यामध्ये काही बिल्डरचे पण असू शकतात. टोटल 131 त्यांनी मेन्शन केलेत आणि ही जी स्कीम आहे ती सगळ्या कॅटेगरीसाठी आहे. त्याच्यामध्ये SC ST NT DT JR FF PH हँडिकॅप DF असे MP MLA नंतर म्हाडा एम्प्लॉईसाठी पण आहे, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, आर्टिस्ट लोकांसाठी पण आहे आणि जनरल पब्लिकसाठी पण आहे. याचा जो कार्पेट एरिया आहे तो साधारणतः 73 ते 80 स्क्वेअर मीटर आहे. साधारणतः ते बिल्टअप एरिया दिलेला आहे. कार्पेट एरिया जो आहे तो 50 ते 52 दिलेला आहे. साधारणतः 550 स्क्वेअर फूट म्हणजे 550 स्क्वेअर फूट आहे, त्यामुळे स्पेशियस आहे कम्पेअर टू अदर म्हाडा फ्लॅट्स. आणि टोटल फ्लॅट इथं जे आहेत ते 100 दिलेले आहेत. त्याच्यामधले 50 जे फ्लॅट आहेत ते ओपन जनरल कॅटेगरीसाठी शिल्लक आहेत. बाकी सगळे कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ओके, आता आपण बघत आहोत फ्लोअर प्लॅन आहे आपल्याकडे, लोकेशन पण आहे. लोकेशन पण तुम्हाला आपण दाखवूया. त्याचं काम पण बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे. ही बिल्डिंग सध्या लेटेस्ट अपडेट जो आहे तो ही जी बघू शकता तुम्ही ANP नोवा म्हणून आहे. त्यांचं ANP युनिव्हर्सची ही बिल्डिंग आहे, त्यांच्या मेन बिल्डरची. त्या स्कीमच्या बॅक साईडला इथं ही ANP नोवा हे दिलेले आहे, कम्प्लिटली सेपरेट आहे. त्याचं एंट्रन्स वगैरे पण सेपरेट असेल. त्याचं लोकेशन बघूया आपण. त्याचं लोकेशन इथं असं आहे आणि आपण त्याचं ऍक्च्युअल एक इमेज आहे ते आपण पण बघून घेऊया. या स्कीमच्या बॅक साईडची स्कीम आहे. ही त्यांची मेन स्कीम आहे आणि त्याच्या मागे जे असणारी ही स्कीम जी आहे ही म्हाडाची आहे. तुम्ही बघू शकता ही जी स्कीम आहे ही म्हाडाची आहे. ओके, आणि याचा एक लेआउट जो आहे तो ही म्हणजे उत्तम प्रकारे आहे. आपल्याला म्हाडामध्ये बाल्कनी भेटते, हे पण एक चांगली गोष्ट आहे. इथं बघू शकता तुम्ही. त्याचा प्लॅन पण आहे आपल्याकडे, आपण प्लॅन पण गो थ्रू करूया. त्याच्यामध्ये स्पेशियस बाल्कनी आहे आणि हॉल किचन पण आहे. हा असा लेआउट आहे त्यांचा. आपण एक फ्लॅट बघूया. तर साधारणतः तुम्हाला दिसत असावं. ओके, हा एंट्री आहे, लिव्हिंग एरिया आहे आणि त्याच्या राईट साईडला तुम्हाला किचन भेटेल विथ ड्राय बाल्कनी आहे. आणि बेडरूम जे आहे ते एन्क्लोज्ड बाल्कनीचं आहे. साधारणतः 10 बाय 10 आहेत दोन्ही बेडरूम आणि एकाला असं वॉशरूम अटॅच आहे, टॉयलेट अटॅच आहे, दुसरा आहे ते कॉमन आहे. ड्राय बाल्कनी फक्त एका ठिकाणी दिलेली आहे, बेडरूमला किंवा लिव्हिंग रूमला दिलेली नाहीये, हे पण लक्षात घ्या. काही फ्लॅटला आहे, काही फ्लॅटला नाहीये. मग इथं लिव्हिंग एरियाला नाहीये आणि इथं अदर जे मधले फ्लॅट आहेत ते साधारणतः 102 ते 1102 म्हणजे साधारणतः हे मजले या बाजूच्या सगळे फ्लॅट जे आहेत त्यांना सगळीकडे बाल्कनी असेल, ड्राय बाल्कनी असेल आणि ओपन बाल्कनी असेल. लिव्हिंग रूम पण आहे, त्याच्यासोबत 2 बेडरूम. ओके, हा एक साधारणतः लेआउट आहे. सगळे जवळपास तसेच फ्लॅट आहेत, बाल्कनी आहेत. फक्त साईडचे जे फ्लॅट आहेत त्यांना फक्त एकच ड्राय बाल्कनी भेटते. त्यांना इथं
लिव्हिंग रूमला बाल्कनी नाहीये, त्यामुळे ते एक लक्षात घ्यावं. इथे त्यांनी दिलेलं आहे 1st to 11th ऑफ फ्लोअर. तर हा टिपिकल प्लॅन जो आहे त्यांचा हा आहे. आणि त्याच्यासोबतच त्यांनी इथं दिलेलं आहे कार पार्किंगसाठी पण दिलेलं आहे. म्हणजे पार्किंग एरिया पण कसा आहे तो त्यांनी दिलेला आहे. साधारणतः एक पार्किंग फ्लोअर कसा आहे तो एक मेन्शन केलेला आहे. ओके, ठीक आहे. आपण आता दुसरी हा आहे त्यांचे लेआउट प्लॅन आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता आता याच्यामध्ये हा जो आहे तो म्हाडाची बिल्डिंग आहे. ही त्यांची मेन बिल्डिंग आहे. सॉरी, ही म्हाडाची बिल्डिंग आहे आणि ही त्यांची ANP युनिव्हर्स ही जी मेन बिल्डिंग आहे इकडं रिव्हर साईड आहे आणि ही म्हाडाची बिल्डिंग आहे. त्याच्या समोर कमर्शियलचा स्पेस ठेवलेला आहे आणि बॅक साईडला एक कमर्शियल प्लस एक टॉवर असेल, टॉवर B म्हणून. ओके, तर ही मेन बिल्डिंग आहे ती म्हाडाची आहे. त्याचा एंट्रन्स इकडे सेपरेट दिलेला आहे. गेट एंट्री इथं मेन्शन केलेली आहे. ही इकडे कमर्शियल प्लस IT टॉवर असणार आहेत हे बिल्डरने मेन्शन केलेले आहे इथं. ओके, आणि इथं पहिल्यापासून त्यांनी मेन्शन केले की बिल्डिंग A मध्ये साधारणतः 108 फ्लॅट आहेत ते म्हाडासाठी आहेत. ही कम्प्लिटली बिल्डिंग जी आहे ती म्हाडाची आहे. ओके, ओके, ठीक आहे. आता आपण बघून घेऊया त्याचं रजिस्ट्रेशन बघून घेऊया. हे ANP नोवामध्ये रजिस्टर्ड आहे. त्याचं आपण महारेरामध्ये रजिस्ट्रेशन बघूया. हे रजिस्टर्ड आहे महारेराला. म्हाडा बिल्डिंग ही जी आहे ते 131 फ्लॅट त्यांनी टोटल इथे मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह जे आहे ते एक्झॅक्टली इथं दिलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. एक अवेलेबल आहे इथं. तर साधारणतः तुम्ही बघू शकता की 58 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे साधारणतः 650 स्क्वेअर फूट तुम्हाला इथं भेटत आहे. प्रत्येक मजल्याला 12 फ्लॅट आहेत. त्यातले काही फ्लॅट रिफ्युजी एरिया पण जातील वरच्या मजल्याचे, बट मोस्ट ऑफ ती सगळे फ्लॅट हे अवेलेबल आहेत. साधारणतः 100 आत्ता क्वांटिटी दिलेली आहे, पण ॲक्च्युअल बिल्डिंगमध्ये 113 फ्लॅट मेन्शन आहेत. ओके, ठीक आहे. ही कम्प्लिटली सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे. त्याचं लोकेशन तुम्हाला भेटलेलं आहे. तर ही आहे त्यांची ANP युनिव्हर्सिटी जी तुम्हाला मागं टॉवर दाखवले ते ही स्कीम आहे त्यांची, तुम्ही बघू शकता. आणि याच्या बॅक साईडला इथं जी आहे ती म्हाडाची बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता. इथं ही त्यांची मेन स्कीम आहे. बाकी जास्त माहिती इथं अवेलेबल नाहीये, बट जो प्लॅन तुम्हाला दाखवला तोच प्लॅन आहे. आणि ही त्यांची ANP युनिव्हर्स म्हणून त्यांची मोठी स्कीम आहे. ओके, तर साधारणतः मॅक्झिमम चान्सेस आहेत इथं तुम्हाला फ्लॅट भेटण्याचे. तर तुम्ही मॅक्झिमम लोकांनी इथं फ्लॅट घ्या किंवा अर्ज करू शकता. आणि तुम्हाला अजून माहिती काही हवी असेल तर मला कमेंट करा, मी ती माहिती तुम्हाला मी पोच करेन. ओके, त्याचं लोकेशन पण आपण डिस्कस केलं, तर त्यासोबतच आपण त्याचं ॲक्च्युअल लोकेशन जे आहे ते कुठे आहे ते बघूया, कारण बाहेरच्या लोकांना ते लगेच लक्षात नाही येणार. ठीक आहे, ही आहे ती म्हाडाची बिल्डिंग आहे ANP नोवामध्ये. ओके, ठीक आहे. आपण आता याचं लोकेशन आहे ते एकदम प्राईम आहे. याचं म्हणू शकता की रिव्हर साईडला आहे विथ मेन पुणे मुंबई एक बायपास आहे हायवे, त्याच्या जवळच आहे. इथून मेट्रो लाईन गेलेली आहे. बालेवाडीचा हायस्ट्रीटकडे जाणारी मेट्रो लाईन आहे इकडे. आणि इथे हा मेन रोड आहे, हो स्ट्रेटच रोड येतो. सो कनेक्टिव्हिटी एकदम स्ट्रॉंग आहे.
तुम्हाला त्याच्या आता हा न्यूली डेव्हलपिंग एरिया आहे, इथे मागणी प्रचंड आहे. ठीक, ओके, चालेल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे येणारे अपडेट्स तुम्हाला भेटून जातील. आम्ही सगळ्या स्कीमवरती व्हिडिओ डिटेल बनवत आहोत. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की विचारा. आपण साईट व्हिजिटमध्येही माहिती जास्तीत जास्त घेत आहोत. धन्यवाद आणि सपोर्ट करा. म्हाडा लॉटरीच्या संपूर्ण माहितीसाठी आणि इतर गोष्टींच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुढच्या व्हिडिओत भेटू.